विधानसभेसाठी महाविकास आघाडीची जिल्ह्यातील कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल यासंबंधीची कार्यवाही वरच्या स्तरावर सुरू आहे. अजून निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सोमवारी सांगितले. अमळनेर तालुक्यातील व शहरातील सर्व बूथ प्रमुखांची बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात बोलवण्यात आली होती. दरम्यान पक्षाची बैठक असूनही काही इच्छुक उमेदवारांना आमंत्रित न केल्याने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. डॉक्टर अनिल शिंदे, प्राध्यापक सुभाष पाटील, धनगर दला पाटील यांच्यासारख्या इच्छुक उमेदवारांनी बैठकीला बोलवलं नसल्याचे अमळनेर 7 न्यूजशी बोलताना सांगितले. तर तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी आपण काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज करून बोलावल्याचे सांगितले. मात्र प्राध्यापक सुभाष पाटील यांनी बोलताना सांगितले की काँग्रेसच्या ग्रुपमध्ये आमचा समावेश नसल्याचे उघड केले. त्यामुळे काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांचा वाद विकोपाला गेल्याचे यावरून दिसते. भाजपने सत्तेसाठी आधी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादीला सुरुंग लावला. मात्र राज्यातील एकसंघ असणारी काँग्रेस भाजप फोडू शकला नाही. जे काम भाजपला जमले नाही ते खुद्द काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याने अमळनेर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. जिल्हाध्यक्ष सांगतात की जागा कोणाला सुटेल हे नक्की नाही, मात्र उमेदवारी मिळण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे. एकमेकांसोबत गळ्यात गळे घालून पक्षाचे काम करणारे नेते सध्या एकमेकांचे तोंड सुद्धा पाहणे पसंत करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसला जागा सुटो अथवा नको, मात्र जिल्हाध्यक्ष यांना काँग्रेस नेत्यांची दुभंगलेली मने जोडणे आवाक्याच्या बाहेर गेल्याचे दिसत आहे. जे भाऊ, काल जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत बूथ प्रमुखांची बैठक झाली अमळनेरला. त्या बैठकीला काही काँग्रेसचे नेते जे इच्छुक उमेदवार होते त्यांची अनुपस्थिती होती, ते गैरहजर होते. काय सांगाल? मी सुद्धा एक इच्छुक उमेदवार आहे आणि तालुक्यातील जवळजवळ 80-90 गाव माझे फिरले गेले. मी किसान काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे, पण मला कोणत्याही फोनने किंवा व्हॉट्सअपने किंवा जे ग्रुप आहेत काँग्रेसचे त्या ग्रुपमध्ये पण मी नाही आहे. त्यामुळे मला कोणत्याच मार्गाने ही बैठक आहे हे समजलं नाही. त्यामुळे मी त्या बैठकीला जाऊ शकलो नाही. माझ्याबरोबर काल जळगावला मीटिंग होती एक जिल्हा बँकेची. त्या मीटिंगला सुरेश दादा, धनगर अण्णा, शिंदे डॉक्टर हे हजर होते. म्हणजे त्या लोकांना पण असं माहिती आहे की त्यांना पण बोलवलेलं नव्हतं. अमळनेर शहराच्या कार्यक्षेत्राचे विभाजन होऊन आता 1 ऐवजी 3 तर मंगरुळचे विभाजन होऊन 2 तलाठी कार्यालय होणार आहेत. शहराचा वाढता कार्यभार पाहता 2017 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी नवीन तलाठी सजा निर्माण करण्यासाठी अधिसूचना जाहीर केली होती. त्याची अंमलबजावणी आता केली जात असून महसूल विभागाकडून भूमी अभिलेख विभागाकडे सजांची आखणी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अमळनेर शहर सजेची 3 सजांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. अमळनेरमध्ये सजेत अमळनेर उत्तर, हिंगोने शिव, बोरी नदी, मंगरुळ शिव, वाघोदे, ढेकू शिव, अमळनेर पूर्व सजेत नंदगाव, गांधली शिव, बहादरवाडी, सुंदरपट्टी शिव, हेडावे, देवळी शिव, पळासदळे, बोरी नदी आणि अमळनेर उत्तर सजेत रंजाने, नंदगाव शिव, अमळनेर शिव, तांबेपुरा, सानेनगर आदी भागांचा समावेश होणार आहे. तर मंगरुळ सजेचे देखील 2 सजा होणार असून मंगरुळ उत्तरमध्ये अमळनेर धुळे रोड राज्यमार्ग, अंबासन शिव, अमळनेर शिव, पिंपळे बुद्रुक शिव, तर मंगरुळ दक्षिण सजेत अमळनेर धुळे रोड राज्यमार्ग, लोंढवे फापोरे शिरूड शिव, अमळनेर शिव, लोंढवे वाघोदे शिव या भागांचा समावेश आहे. तर धार ही नवीन सजा तयार होऊन धार, मालपूर, अंतुर्ली, रंजाने या गावांचा समावेश असेल. सजांची अंतिम रचना झाल्यावर त्या ठिकाणी स्वतंत्र तलाठी नेमण्यात येतील. त्यामुळे प्रशासकीय कामाचा बोजा विभागला जाणार आहे, तर शेतकऱ्यांना व नागरिकांना देखील सोयीचे होणार आहे. शासनाकडून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र 7/12 उतार्यावर सामूहिक नावे असलेल्या शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र बॉन्ड पेपरवर लिहून मागविले असल्याने ते मिळवत असताना यंत्रणेकडून शेतकऱ्याची लूट सुरू आहे.
100 रुपयाचे बॉन्ड पेपर तब्बल 700 ते 800 रुपयात शेतकऱ्यांना पडत असल्याच्या तक्रारी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना प्राप्त झाल्याने शेती उतार्यावर सामूहिक नाव असेल, मिळणारे अनुदान 50,000पेक्षा कमी असेल आणि वाद नसतील तर प्रतिज्ञापत्र बॉन्ड पेपरवर न घेता साधे घ्या आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. दरम्यान यापूर्वीचे अनुदान फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुकवर टाकले गेले. मात्र आता नव्याने सूचना प्राप्त झाल्याने प्रत्येक शेतकऱ्यांचा लिंकिंग मोबाईल नंबर आवश्यक केल्याने पुन्हा नंबर मागवण्यात येत असल्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शासनाकडून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र 7-12 उतार्यावर सामूहिक नावे असलेल्या शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र बॉन्ड पेपरवर लिहून मागविले असल्याने ते मिळवत असताना यंत्रणेकडून शेतकऱ्याची लूट सुरू आहे. 100 रुपयाचे बॉन्ड पेपर तब्बल 700 ते 800 रुपयात शेतकऱ्यांना पडत असल्याच्या तक्रारी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना प्राप्त झाल्याने शेती उतार्यावर सामूहिक नाव असेल, मिळणारे अनुदान 50,000पेक्षा कमी असेल आणि वाद नसतील तर प्रतिज्ञापत्र बॉन्ड पेपरवर न घेता साधे घ्या आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. दरम्यान यापूर्वीचे अनुदान फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुकवर टाकले गेले. मात्र आता नव्याने सूचना प्राप्त झाल्याने प्रत्येक शेतकऱ्यांचा लिंकिंग मोबाईल नंबर आवश्यक केल्याने पुन्हा नंबर मागवण्यात येत असल्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव वामनराव पाटील यांच्या स्मृती समारोहानिमित्त साने गुरुजी विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, संदीप घोरपडे, गुणवंत पाटील, ॲडव्होकेट अशोक बाविस्कर, प्राध्यापक एस.जे. शेख, काका देशमुख, भास्करराव बोरसे, किरण पाटील, बी.के. सूर्यवंशी, महेश पाटील, मनोज पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा देखील नाविन्यपूर्ण असा हिमाचल प्रदेशातील जागृत ज्वाला देवीचा देखावा सादर केल्याने गणेश भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. सभापती अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव प्रकाश अमृतकार, योगेश महाजन यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत केली आहे. पाहुयात. कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळ आम्ही अनेक वर्षापासून धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक असे देखावे सादर करत असतो, जेणेकरून समाजात चांगल्या प्रकारे आपला संदेश गेला पाहिजे, हा आमचा उद्देश असतो. तरी सालाबादाप्रमाणे यंदाही आम्ही ज्वालादेवी देखावा सादर केलेला आहे. ज्वालादेवी देखावा हा हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा जिल्ह्यात ज्वालामुखी गावात हिमालयाच्या उंच शिखरावरती आहे. काही भाविक तिथे जाऊ शकतात, काही जाऊ शकत नाही. त्यासाठी तो देखावा दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तरी भाविकांनी हा देखावा आणि गणेशाचं दर्शन घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आवर्जून यावं अशी मी सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर मंडळाचे अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की ज्वालादेवीचे दर्शन त्यांना हिमाचलमध्ये जाण्याची
जाण्याचं शक्य नसेल. शक्य नसते. त्यांनी इथं बाजार समितीमध्ये येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिरासमोर सोमवारी क्रेनच्या साह्याने 21 फूट त्रिशूलची स्थापना करण्यात आली. शिरूड नाका, वडचौक, पाचपावली देवी, बस स्टँड, डॉक्टर बहुगुणे, भगवा चौक, मुंदडा नगर, विद्याविहार कॉलनी परिसरातून त्रिशूलची वाद्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.